रोहा शहरातील भुवनेश्वर परिसरातून निवी रोहाला जोडणाऱ्या रस्त्यालगत नव्याने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम समोरील भागात गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होत आहे। या समस्येमागील मुख्य कारण म्हणजे साफ न करण्यात आलेला कालवा, शिवाय कालव्यावर आणि नैसर्गिक नाल्यांच्या मार्गावर झालेले अनधिकृत झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। भुवनेश्वरच्या जंगल परिसरातून येणारे पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या कालव्याद्वारे पुढे वाहून जाणे अपेक्षित असताना कालव्याचा मार्ग अतिक्रमणामुळे बंद झाल्याने पाण्याचा प्रवाह उलट फिरत असल्याने परिणामी हे पाणी भुवनेश्वर परिसरातून थेट छत्रपती शिवाजी महाराज मैदानाकडे वसाहतींच्या दिशेने वाहत असून परिसरात पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार निर्लोन कॉलनीपासून साई मंदिरापर्यंत कालव्यातून पाण्याचा नियमित प्रवाहच दिसत नाही। यावरून कालव्याचा नैसर्गिक मार्ग पूर्णपणे अडथळाग्रस्त झाल्याचे स्पष्ट होत असून पाण्याचा निचरा होण्याऐवजी तो पर्यायी मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज मैदानाकडे व आसपासच्या भागात पसरत आहे। विशेष म्हणजे ही समस्या नवीन नसून गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना याचा फटका बसत आहे। तरीही संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर भर देण्याऐवजी कालव्यावरील अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवून नैसर्गिक नाल्यांचा मूळ प्रवाह पूर्ववत करणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। याच परिसरात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या कामावरही या पाणी साचण्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भविष्यात अतिवृष्टी झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। स्थानिक नागरिकांनी नगर परिषद, महसूल प्रशासन आणि संबंधित विभागांनी संयुक्त पाहणी करून कालव्यावरील सर्व अनधिकृत अतिक्रमणे हटवावीत, नाल्यांचे खोलीकरण व साफसफाई करावी आणि पावसाचे पाणी अडथळ्याविना वाहून जाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे। दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।